संकेत शिंदे यांचा हा केलेला सन्मान. थँक्यू. आणि आता जाऊयात क्वार्टर फायनल नंबर 3 कडे. दोन्ही संघ सज्ज आहेत आणि या दोन्ही संघां दरम्यान होणारा मॅच ची उत्सुकता सर्वांना आहे आणि म्हणूनच आपण आमंत्रित करणार आहोत या क्वार्टर फायनल नंबर 3 च्या पहिल्या टीमला. तयार आहेत का दोन्ही टीम? अरे तुम्हाला नाही रे, टीमला. द फर्स्ट टीम ऑफ द मॅच, क्वार्टर फायनल नंबर 3. द टीम नेम इज यश फायटर. आपला किल्ला लढवण्यासाठी सज्ज झाली आहे आणि त्या टीमला आपण आमंत्रित करणार आहोत. द सेकंड टीम ऑफ द मॅच, क्वार्टर फायनल नंबर 3 ची दुसरी टीम आहे. त्या टीमचं नाव आहे प्लीज कम जसवी 7 स्टार. काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का, अकाल मृत्यू मरता काम करता जो चंडाल. अतिशय चांगली मॅच रंगणार आहे. दोन दादा संघ एकमेकांसमोर असणार आहेत. काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का, अकाल मृत्यू मरता काम करता जो चंडाल का. काल उसका क्या बिगाड़े भक्त जो महाकाल का. चला आणि दोन्ही संघ लगेच लाईन अप करायचं आहे. मी विनंती करेल चला दोन्ही संघ आपण लाईन अप करा. मी विनंती करेल मान्यवरांना की आपण चला हेमांगिताई पाटील मॅडम आपण सुद्धा यायचंय. भाई सर मान्यवर दोन्ही संघांना शुभ आशीर्वाद देत असताना आपण पाहू शकता कोर्टच्या आतमध्ये एक मोठी मॅच क्वार्टर फायनल नंबर 3. चला थँक्यू. आणि दोन्ही कॅप्टन एकमेकांसमोर आता टॉस सोडवण्यासाठी येताना दिसतील. त्या अगोदर फोटोशूट केला जातोय. एका बाजूला संघ मालक मुकेश नेगी, त्यानंतर त्यांच्या समोर पंकज दत्त पाटील यांचा संघ यशस्वी 7 स्टार आणि नाणेफेक झाली आहे. मी विनंती करेल सर्व मान्यवरांना की आपण आदरपूर्वक मंचावरती विराजमान व्हायचंय. क्वार्टर फायनल नंबर 3 अजून एक चुरशीची लढाई आपल्या भेटीला येणार आहे आणि यामधून जिंकणारा संघ सेमीफायनल मध्ये एंटर करेल आणि तो कोणता संघ असेल ती येणारी काळबेल सांगणार आहे. त्या अगोदर मागील मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच म्हणजे मॅन ऑफ द मॅच बाकी होता आणि त्या मॅन ऑफ द मॅचचा मानकरी ठरतोय प्रतीक जाधव. प्रतीक जाधव आपण यायचंय. आपला गौरव गडात येईल प्लेअर ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन.
चला मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी देऊन गौरव करण्यात येतोय. मी विनंती करेल हेमंतताई पाटील मॅडम की आपण यायचं आपल्या शुभ हस्ते ट्रॉफी देऊन गौरव करण्यात येईल प्रतीक जाधव याचा. चला 7च्या डिफेन्स मध्ये अफनान यावेळेला चढाईसाठी आलाय. एक इम्पॉर्टंट अनाउन्समेंट आयोजन कमिटीच्या वतीनं आहे आणि ती पुन्हा एकदा केली जाईल. या स्पर्धेमध्ये जे जे खेळाडू ही स्पर्धा चालू असताना दुसरी स्पर्धा खेळण्यासाठी गेलेले आहेत त्या खेळाडूंना पुढच्या वर्षी ही स्पर्धा खेळता येणार नाही याची सर्व त्या खेळाडूंनी नोंद घ्यायची आहे. ॲज अ आयकॉन म्हणून तुमच्यावरती खूप मोठी जबाबदारी होती आणि जर का तुम्ही या स्पर्धेदरम्यान उपस्थित नसाल तर त्या संघाचं खूप मोठं नुकसान होतं आणि त्याचबरोबरीनं ॲज वेल ॲज प्लेयरसाठी सुद्धा तो नियम लागू आहे. कोणताही खेळाडू दुसरी स्पर्धा खेळण्यासाठी जर का गेला असेल आणि या स्पर्धेला त्याची अनुपस्थिती जर का आढळली तर त्या खेळाडूला पुढच्या वर्षी या स्पर्धेत भाग घेता येणार नाहीये. आणि जसं मी सांगितलं होतं की मागील 2 वर्ष एक लेवल आम्ही अप झालेलो आहोत. पहिले कारगिल मंडलपाडा आणि त्यानंतर कारगिल मंडलपाडा, मोरेगाव, नानानी पार्क, नागिंदार सर्व कव्हर केलं होतं आणि या वर्षी तालुक्यातील सर्व खेळाडूंना खेळण्याची संधी इथं दिली लीग स्पर्धेच्या माध्यमातून. पुढच्या वर्षी कदाचित जिल्ह्याचा सुद्धा विचार केला जाईल आणि त्यावेळेला सुद्धा या खेळाडूंना या स्पर्धेत खेळता येणार नाही. ही या गोष्टीची सर्वांनी नोंद घ्यायची आहे. मी विनंती करेन स्वप्नील बेटकर यांना आपण मंचावरती यायचं. ॲज अ कोच म्हणून स्वप्नील बेटकर यांनी सुद्धा खूप चांगली भूमिका इथे बजावली होती आणि त्यांचा यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. अंश फायटरचे प्रशिक्षक स्वप्नील बेटकर यांचा केला जातोय सन्मान. थर्ड रेड डू ऑर डाय मध्ये आलाय अफनान. काय गुणाची कमाई करेल का? डिफेन्स जर आपण पाहिलं तर पूर्णपणे अटॅकिंग आहे. उलटा बोनस घेण्याचा प्रयत्न केला गेला होता परंतु सिंगल पॉइंट आणि सिंगल पॉइंट आता यश फायटर्सच्या खात्यामध्ये जमावताना दिसेल. 3चा डिफेन्स आणि 3च्या डिफेन्स मध्ये चढायसाठी चढाईपटू नितीन शेखर. चला 4-1-1-4 अशी गुणतालिका आहे आणि या मॅचकडे सर्वांच्या नजरा यासाठी आहेत की या मॅच मध्ये खेळत असताना सेमीफायनलचं तिकीट आम्हाला मिळवायचं आहे. उद्याच्या दिवसामध्ये आम्हाला येण्याची संधी मिळवायची आहे आणि त्या उद्याच्या दिवसाचा आम्हाला साक्षीदार व्हायचं आहे. जो दिवस असणार आहे ग्रँड फिनालेचा आणि त्यासाठी ते संघ प्रयत्न करताना दिसणार आहेत. 7च्या डिफेन्स मध्ये चढाईपटू आता चढाई दाखल यश फायटरच्या कोर्टमध्ये. यश फायटरचा प्रवास नरेश निंदळेच्या नेतृत्वाखाली अतिशय चांगल्या रीतीनं होत असताना आतापर्यंत आपण पाहिलाय आणि तोच प्रवास तितकाच सुखकर राहावा यासाठी अजून प्रयत्न होताना दिसत आहेत. 3चा डिफेन्स आणि 3च्या डिफेन्स मध्ये नरेश चढाईसाठी आलाय. सुपर टॅकल ऑन आहे. काय ते सुपर टॅकल केलं जाईल का? क्या ये सुपर टॅकल होगा? जतीन कोर्ट मध्ये अजूनही तैनात आहे. सोपं नाहीये तिथून एका गुणाची कमाई करणं. ऋषी वाल्मिकीचा महत्वाचा डिफेंडर म्हणून त्याची भूमिका आपण अनेक वेळा अनेक स्पर्धांच्या माध्यमातून पाहिली आहे आणि
तो मात्र कोर्टमध्ये तैनात आहे. अल्टिमेट फोर्सचे मालक पोलीस दलामध्ये कार्यरत असणारे आदरणीय राजेंद्रजी सेगर या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती कर राजेंद्र सेगर सर आपण मंचावरती या. आपला यथोचित सन्मान इथे केला जाणार आहे. अल्टिमेट फोर्सचे ओनर पोलीस दलामध्ये कार्यरत असणारं व्यक्तिमत्व आदरणीय राजेंद्रजी सेगर इथे उपस्थित आहेत आणि मी विनंती करेल साहेब आपण मंचावरती या. आपलं सहर्ष स्वागत वसई विरार कबड्डी प्रीमियर लीग 2024च्या माध्यमातून जतीन चढाईसाठी आल्यात आणि चढाई ग्राह्य ठरवत असताना आपल्या कोर्टमध्ये सुखरूप जात आहेत. रिक्त चढाई एम्प्टी रेड आणि आता डू ऑर डाय करावं तरी काय, परंतु काहीतरी करावं लागणार आहे. सन्मान केला जाईल आदरणीय राजेंद्र शेखर सर यांचा सुद्धा. सिंगल पॉइंट मिळाला आहे आणि थर्ड रेड इकडून सुद्धा आहे. बॅक टू बॅक जस्वी 7 स्टार अंडर प्रेशर. काय गुणाची कमाई केली जाईल का? मिल्खा पूर्णपणे निदान रेषेच्या बाहेरून इथे मारण्याचा प्रयत्न चालाय. सिंगल पॉइंट आणि सिंगल पॉइंटने एका गुणाची कमाई झाली आहे. नरेश जिंकले यावेळेला चढाईसाठी आल्यात. खूप चांगलं बॅटर. तसेच समालोचक धनंजय पाटील यांचं सुद्धा या ठिकाणी आगमन झालं. वेलकम धनंजय, आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. आई जीवदानी कलाक्रीडा मंडळ व वसई विरार कबड्डी प्रीमियर लीगच्या वतीनं आपलं स्वागत आहे. ओहो नरेश दिंदळे सहज आणि सोप्या रीतीने येथे हाताचा वापर करून गुणाची कमाई केली आणि जतीन सारख्या बचावपट्टूला कोर्टच्या बाहेर धाडले. जस्वी 7 स्टार 2-6-6-2 आणि असं असताना काय गुणाची कमाई केली जाईल का? 7चा डिफेन्स बोनस घेण्याचा प्रयत्न इथं केला गेलाय. लेफ्ट इन अँड लेफ्ट कॉर्नरच्या मधून बोनस पॉइंट दिला गेलाय. नरेश पुन्हा एकदा चढाईसाठी जाईल. सुरुवातीलाच दबाव बनवण्याचा प्रयत्न इथून होतोय. जस्वी 7 स्टार कडे एक बाजू लॅक आहे. त्याचं कारण अंकुर पाटील अनुपस्थित आहेत आणि त्यामुळे लक्ष्मण त्या संघाचे आयकॉन होते आणि ते इथे अनुपस्थित आहेत आणि त्यामुळे जो दबाव येतो पूर्णपणे जस्वी 7 स्टार वरती. 2+2 4 पॉइंट ऑल आउट ऑल इन आणि अफनान पुन्हा एकदा चढाईसाठी आलाय. काय अफनान गुणाची कमाई करेल का? इथे निसटलाय हात. त्यानंतर मिल्खाने केली आहे कमाल. मिल्खाची कमाल दे धमाल. गुणाची कमाई एक टॅकल पॉइंट. नितीन शेखर यावेळेला 6च्या डिफेन्स मध्ये काय गुणाची कमाई केली जाईल का? सद्यस्थिती जर आपण पाहिली तर 11-3 3-11 3-11 11-3. डाव्या कोपऱ्यामधून मध्यरक्षकापर्यंत 2 स्टेप पुढे जाण्याचा प्रयत्न. आणि एम्प्टी रेड करत असताना नितीन शेखर आपल्या कोर्टमध्ये सुखरूप पोहोचल्यात. अँकल लूट काढण्याचा प्रयत्न. मिल्खा वेळीच आल्यात आणि योग्य वेळेला डॅश काढण्याचा प्रयत्न करत असताना गुणाची कमाई. सिंगल पॉइंट पुन्हा एकदा यश फायटरच्या खात्यामध्ये. नरेश जिंकले शांत चित्ताचा खेळ. नरेश आणि नितीन शेखरचा एक्सपिरियन्स पूर्णपणे कामाला आला. यश फायटर्सच्या मिल्खाने खूप चांगली साथ दिली. 6 नंबरने तितकीच तोड कामगिरी डिफेन्समध्ये करत असताना अतिशय चांगला खेळ दाखवलाय आणि म्हणून जस्वी 7 स्टार यांच्यावरती प्रचंड आता दडपण आलंय. ज्याने सपोर्टिव्ह रेडर म्हणून भूमिका निभावली होती तो अफनान कुठे ना कुठेतरी आज एकटा पडला आणि त्यामुळे त्याच्या माध्यमातून येणाऱ्या गुणांची संख्या सुद्धा कमी आहे. 12-3 3-12. 7चा डिफेन्स आणि 7च्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा चढाईसाठी आलाय. ऑफिशियल टाइम आउट. क्वार्टर फायनल नंबर 3 आहे. यानंतर अजून एक मॅच शिल्लक असेल.
परंतु आजच्या दिवसातील जर का सर्व सामने पाहिले तर सर्व सामन्यामध्ये तितकीशी चुरस दिसलेली नाहीये. एका हाती चुकणारे सामने आपल्याला पाहायला मिळाले. सर्व प्रेक्षकांना अपेक्षा होती की क्वार्टर फायनल मध्ये ती चुरस पाहायला मिळावी, परंतु मला वाटते ती चुरस कदाचित सेमीफायनल पर्यंत होल्डवरती गेली आहे. आणि खरी मजा यानंतरच्या मॅच मध्ये आणि त्यानंतर होणाऱ्या उद्याच्या दिवसामध्ये आपल्याला अनुभवायला मिळू शकते. चला थर्ड रेड डुआ डाय मध्ये चढाईपट्टी चढाईसाठी आलाय. 7च्या डिफेन्स मध्ये काय गोडाची कमाई केली जाईल का? गुण मिळवणं नितांत गरजेचं आहे. यावेळेला समोरून ब्लॉक आलाय आणि त्यानंतर सांघिक कामगिरी, तुटून पडलाय डिफेन्स. गोडाची कमाई होईल. मंचावरती उपस्थित मान्यवरांचा सन्मान इथे केला जाणार आहे. समालोचक धनंजय पाटील यांचा यथोचित सन्मान इथे केला जाईल. मी विनंती करेन विनोददादा पाटील यांना की आपण धनंजय पाटील यांचा यथोचित सन्मान या ठिकाणी करायचा आहे. धन्यवाद धनंजय, आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थिती नोंदवली त्याबद्दल आपला यथोचित सन्मान विनोददादा पाटील या स्पर्धेचे मुख्य आयोजक यांच्या शुभ हस्ते केला जातोय. थँक्यू सो मच. नरेश दिंडळे पुन्हा एकदा चढाईसाठी कोर्टमध्ये दाखल होत आहेत. जसबी 7 स्टारच्या 3च्या डिफेन्स मध्ये सुपर टॅकल ऑन आहे आणि सुपर टॅकल ऑन असताना काय इथे तो सुपर टॅकल पाहायला मिळेल का? क्या ये सुपर टॅकल होगा या नाही होगा या आने वाला समय बताने वाला है. सुपर टॅकल झाल्यानंतर कदाचित काशीचा किरण जागा होईल, कारण जोपर्यंत आपण समोरच्या संघातील महत्वाच्या आणि मेन खेळाडूला कोर्टच्या बाहेर बसवत नाही तोपर्यंत आपल्या संघाच्या आशा जिवंत होणार नाहीत आणि त्या आशा जिवंत करण्यासाठी प्रयत्न करावे लागणार आहेत जसवी 7 स्टारच्या खेळाडूंना. थर्ड रेड डुआ डाय आणि डुआ डाय मध्ये 3चा डिफेन्स आहे, म्हणजेच सुपर टॅकल ऑन. 2 गुणांची कमाई होऊ शकते. काय ते सुपर टॅकल केलं जाईल का? अभी नाही तो कभी नाही आणि अभी अडकलाय. कॅच झालाय. सांघिक कामगिरीच्या बळावरती 2 गुणांची कमाई होईल, कारण सुपर टॅकल अभी होतोय आणि आता अफनानला रिवायवल सुद्धा मिळालंय. अफनानचं आतमध्ये येणं एक आशेचा किरण जागा झालाय जसवी 7 स्टार साठी. काय अफनान त्याचा फायदा उचलेल का? उजव्या मध्यरक्षकावरती केलेला तो हल्ला होता. हँड टच करण्याचा प्रयत्न, हँड टच झालाय. राईट इन वरती केलेला हा घात आणि सिंगल पॉइंट जसवी 7 स्टारच्या खात्यामध्ये. बघता बघता एकामागोमाग एक पॉइंट यायला लागल्याने फासल्याला मिटवण्याचं कार्य जसवी 7 स्टारच्या माध्यमातून होत आहे. 14-6 6-14 8चा आहे फासला. नितीन शेगर, जितकी शांतता नरेशच्या चढाईमध्ये असते तितकी शांतता नितीन शेगरच्या सुद्धा चढाईमध्ये. मागील वर्षी नितीन शेगरचा खेळ सुद्धा पाहण्यासारखा होता आणि या वर्षी सुद्धा नितीन पुन्हा एकदा सज्ज झालेत यश फायटर या संघाच्या माध्यमातून खेळण्यासाठी. अफनान 5च्या डिफेन्स मध्ये पुन्हा एकदा येत असताना घोड्याचा हँडटच द्वारे गुण घेण्याचा प्रयत्न ते करतायत. डावीकडून चढायला सुरुवात करत असताना उजवीकडे दोन्ही पायांना एकत्रित कवटाळलंय. अँकल होल्ड, डबल अँकल होल्ड आणि त्यानंतर गुणाची कमाई. सिंगल पॉइंट आणि अफनान पुन्हा एकदा कोर्टच्या बाहेर जाईल.
टाइमआउट घेतला गेलाय आणि टाइमआउटमध्ये चर्चा केली जाते, काय निर्देशनं दिली जातील प्रशिक्षकाकडून, कारण आता मॅच एक वेगळ्या वर्ल्डावरती आहे. जसवी सेवन स्टार पूर्णपणे पिछाडीवरती आणि यश फायटर मोठ्या बढतीकडे मोठ्या आघाडीने या मॅचमध्ये आपला खेळ करताना दिसतंय. टाइमआउट ओव्हर, टाइमआउट संपलेले आहेत पहिल्या हाफमधील आणि चढाईपट्टू चढाईसाठी पुन्हा एकदा दाखल झाला यश फायटरच्या कोर्टमध्ये. सपोर्टिंग रेडरला गुण मिळवणं नितांत गरजेचं आहे. एकाची मल्टी पॉईंट रेड या मॅचमध्ये वेगळा पलटवार करेल, कमबॅक करून देईल जेसी सेवन स्टारला आणि ती मल्टी पॉईंट रेड येईल का नाही. इथे बोनस घेतल्यानंतर पुन्हा एकदा सुखरूप आपल्या कोर्टमध्ये जात आहेत आणि सांगण्यात आलं होतं, निर्देशन होतं कर्णधाराकडून कोणत्या प्रकारे अटॅक करायचा नाही, बोनस घेतल्यानंतर सुखरूप पाठवायचंय जेणेकरून 2च्या टिपेसमध्ये रेड करत असताना गुण मिळवता येईल. नरेश डिंगले हो हा ना करता करता इथे आणि रनिंग यावेळेला किक मारण्याचा प्रयत्न आणि त्या किकद्वारे गुण मिळवलाय. सिंगल पॉइंट यश फायटरच्या खात्यामध्ये. चढाईपट्टू पुन्हा एकदा चढाईसाठी येत असताना बोनस घेतला गेला, खोलवर चढाई. मिल्खा मतरक्षकाच्या भूमिकेमध्ये दोन्ही पायाला होल्ड काढण्याचा प्रयत्न होता आणि त्या प्रयत्नामध्ये अपयश. बोनस +1, आता मात्र 2 आहेत. 2 गुण मिळतील आणि 2 गुणाने गुणतालिका पुढे जात असताना 18-9-9-18. जतीन आत आलाय, जतीन इन आणि ते थोडंसं त्रासदायक असणार आहे कारण जतीन ॲज अ डिपेंडर म्हणून खूप मोठे नाव आहे वसई तालुक्याच्या कबड्डीमध्ये. हँड टच, येस, पुन्हा एकदा हँड टच केला गेला. नरेशने अजून एक गुण मिळवलाय. फर्स्ट हाफचा खेळ संपतोय. हाफ टाइम नंतर गुणतालिका 19-9, 9-19. कोर्ट बदललाय, गुणतालिका बदलेल का येणारी काळ वेळ सांगणार आहे. स्टेडियम तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा एकत्र वसई विरार कबड्डी प्रीमियर लीग 2024. शिव योद्धाज विकास 7 या दोन्ही संघांसाठी खेळण्याच्या दृष्टीने पहिला पुकार.
चला 12-23, 23-12 आणि त्यानंतर पुन्हा एकदा नरेश चढाईसाठी कोर्टमध्ये दाखल झालाय टीमच्या सेवन स्टारच्या. या मॅच मध्ये परत येण्यासाठी काय केलं जाईल, काय करणं गरजेचं आहे याची सुद्धा चर्चा होणार आहे. परंतु नरेश झेंडेचा तो सावध खेळ, शांत चित्ताचा खेळ, स्वाभाविक खेळ ते दाखवत असताना दिसत आहेत आणि त्यामुळे यश फायटर थोडीशी वरचढ आहे आणि असं असताना काय जतीन अफनान या मॅच मध्ये वेगळे रंग भरताना दिसतील. अफनान या वेळेला चढाईसाठी कोर्टमध्ये दाखल झाला आहे. यश फायटरच्या 7चा डिफेन्स आहे, बोनस ऑन आहे. बोनस साठी जातील की अजून काहीसा वेगळा चित्र. मिल्खा सातत्यानं बाहेर निघतायत, निदान रेषेच्या बाहेर येऊन पूर्णपणे पोझिशन मध्ये येत आहेत. बॉडी पाय स्ट्रेच करून अंतर वाढवून गुण मिळवण्याचा प्रयत्न, त्यामध्ये अपयश. रिक्त चढाई एम्प्टी रेड आणि एम्प्टी रेड नंतर आता नितीन शेखर. यश फायटरच्या यशाचं रहस्य काय आहे? त्यांचा डिफेन्स जर आपण पाहिला, मिल्खा म्हणा किंवा 6 नंबर म्हणा, अतिशय चांगला खेळ त्याने दाखवलाय ॲज अ डिपेंडर म्हणून. आणि नितीन शेखरने सपोर्टिंग रेडरची जी भूमिका निभावली आहे ती अतिशय वाखाणण्याजोगी आहे. शांत, संयमी, कूल टेम्परामेंट आणि याच खेळाच्या बळावरती आतापर्यंत यश फायटर हा संघ आपलं अस्तित्व जिवंत ठेवत असताना या स्पर्धेमध्ये दिसलाय. काय इथे रेडर आउट आहे का? तर येस, रेडरला दबोचलंय आणि नरेश नव्हे नितीन शेखरला यावेळेला कोर्टच्या बाहेर जावं लागतंय. टाइमआउट घेतला गेलाय आणि टाइमआउट घेतला जात असताना जगदीश तांडेल सर यांचं काय निर्देशन असणार आहे या मॅचसाठी आपल्या संघाला हे सुद्धा पाहणं रोचक ठरणार आहे. चला थर्ड रेड इकडून आहे आणि या थर्ड रेड मध्ये पाहूयात काय घडतंय. पहा, थर्ड रेड साठी एक ऍडव्हान्टेज आहे. जेव्हा 6चा डिफेन्स असतो त्यावेळेला बोनस घेण्याची संधी मिळते आणि इथे बोनस घेण्यासाठी जात होते 1-2. ओहो, थोडक्यात हुकलाय. काही वितांचं अंतर म्हणजे 1 ते 2 विताचं अंतर तिथे कमी पडलं, अन्यथा ही मल्टी पॉइंट रेड झाली असती आणि मल्टी पॉइंट रेड या मॅच मध्ये खूप मोठा इम्पॅक्ट टाकणारी ठरली असती. जर त्याला थारा नाहीये. कबड्डी हा खेळ सातत्यानं तुम्हाला संघर्ष करायला लावत असतो आणि तो संघर्ष मैदानाच्या आत तुम्हाला करावा लागणार आहे. संघर्ष सध्याच्या घडीला कोणाला करावा लागेल, किती लेवलचा करावा लागेल, तर त्यामध्ये जस्वी 7 स्टार हा संघ थोडा अडचणीमध्ये आहे, त्यामुळे त्यांचा जो संघर्ष तो मोठा असावा लागणार आहे. यश फायटर फक्त आता वेळ काढूपणा करतोय. सातचा डिफेन्स अफनान चढाईसाठी केलाय आणि चढाईसाठी जात असताना सातत्यानं मध्यरक्षक कवर ते हँडटचचा दावा आणि हँडटच करत असताना कोणत्याही प्रकारे हाताला लागलेला नाही आहे बचावपट्टू. एम्प्टी रेड येत असताना पाहायला मिळतोय. 6चा डिफेन्स चला नितीन शेखर पुन्हा एकदा चढाईसाठी आल्यात. 25-13, 13-25 म्हणजेच 12ची बढत आणि इथे अभि पुन्हा एकदा आलाय. अभि नाही तो कभी नाही. काय गुणाची कमाई केली जाईल का? थर्ड रेड डू ऑर डाय. 7चा डिफेन्स आहे, समोरून पकडलं गेलंय, 1-2 दबोचलंय का? डिफेन्स तुटून पडला, याचाच अर्थ असा सिंगल पॉइंट मिळेल.
अभिला कोर्टच्या बाहेर जावं लागतंय. 5, 6, 7 या बचावामध्ये जास्त वेळा खेळताना आपण पाहिलंय ते मग यश फायटरला, आणि तेच त्यांच्या यशाचं सर्वात मोठं रहस्य आहे. जसवी 7 स्टार याच्यावरती ऑल आउट सुद्धा येताना आपण बघितले, आणि त्यामुळे अफनान आता पाहूयात कितपत आपल्या संघाला सावरतोय. आणि टच करण्याचा प्रयत्न आपल्याने केलाय जरूर. चढाई पुन्हा एकदा खोलवर होते. 1, 2 आणि अँकल होल्ड करत असताना नंबर 8 नरेश डिंडेला ग्रीन कार्ड देण्यात आलाय. ग्रीन कार्ड दिल्यानंतर नितीन शेगर चढाईसाठी अफनान कोर्टच्या बाहेर मेन रेडर म्हणून सध्याला भूमिका बजावतोय अफनान. आणि त्याच्याकडून अपेक्षेप्रमाणे खेळ झालेला नाहीये. काही प्रमाणामध्ये त्याने जरूर प्रभावित केलंय, परंतु तो प्रभावीपणा तितकासा संघाच्या हिताचा नव्हता. 6च्या टप्प्यामध्ये नितीन शेखर काय बोनससाठी जातील का? थोडीशी चपळाई जरूर दाखवली, थोडीशी चकमक दाखवली गेली. लेफ्ट इन वरती टोटच करण्याचा प्रयत्न, त्याच्यामध्ये सुद्धा अपयश. रिक्त चढाई, एम्प्टी रेड आणि पुन्हा एकदा चढाई. चढापट चढाईसाठी येऊन दाखल झालाय यश फायटरच्या कोर्टमध्ये. सपोर्टिव्ह रेडरची भूमिका 3 नंबरने सुद्धा तितकीशी चांगल्या रीतीने बजावलेली नाहीये. डिफेन्स चालत नाहीये, रेड चालत नाहीये, आणि ह्या सर्व गोष्टींमुळे जसवी 7 स्टारसाठी अडचणी वाढल्यात. आणि नरेश ढिंडळे आपले शांत संयमी खेळानं या मॅचला आपल्या बाजूने झुकत करून ठेवताना पाहायला मिळतोय. 14-26, 26-14. शेवटचे 5 मिनिट काउंटडाऊन स्टार्ट. 5 मिनिटं राहिलेत. निर्देशन आता मिळणार आहेत कशा प्रकारे खेळ साकारायचा आहे, आणि या 5 मिनिटांमध्ये काही या मॅचला पलटवार करत असताना दिसेल का जसवी 7 स्टार? सिंगल पॉइंट यावेळेला यश फायटरच्या खात्यामध्ये. आणि पुन्हा एकदा थर्ड रेड मध्ये आता चढाईपट्टू बदललाय, परंतु 5चा डिफेन्स आहे. बोनस ऑफ आहे, आणि बोनस ऑफ असताना स्वतःला ऑन ठेवायचंय. काही ते ऑन ठेवत असताना गुणाची कमाई केली जाईल का? चपळाई तर चालू आहे, आणि बॅकशूट करण्यासाठी चढाई डिफेंडर गेलाय जरूर. मागे जतीनने पाय खेचलाय. सक्सेसफुल अटेम्प्ट. एक संधी हुकली, दुसरी हुकली, आणि तिसरीला मात्र इथे अटेम्प्ट सक्सेसफुल करून दाखवलाय. रिव्ह्यू रेफर केला गेलाय की त्या अगोदर चर्चा नाही? रिव्ह्यू रेफर केला गेलाय, आणि तो रिव्ह्यू कशासाठी असेल हे सुद्धा पाहिलं जाईल. कदाचित डिफेंडर सेल्फ आउट साठी हा रिव्ह्यू घेतला गेला, आणि जर का त्या डिफेंडरचं कॉन्ट्रीब्युशन या बचावामध्ये असेल तर रेडर सेफ असू शकतो. काय नक्की घडेल? 1 नंबर
चला रेड सक्सेसफुल. दोन पॉइंट इकडे, एक पॉइंट तिकडे. चारच्या टप्प्यामध्ये नितीन पुन्हा एकदा आला आणि पायावरती लांबून डायव्ह लगाडण्याचा प्रयत्न, परंतु सिंगल पॉइंट मिळेल. ही मॅच औपचारिकतेच्या दिशेने जाते. ज्या ठिकाणी 30-16, 16-30 म्हणजे 14चा फासला आहे. अफनान बची कुची उम्मीद, मिल्खा अखेरकार मिल्खा हाताला लागलाय आणि तिथे सिंगल पॉइंट मिळतोय यशस्वी 7 स्टारला. लास्ट 3 मिनिट्स कॅल्क्युलेटिव्हली 6 चढाया होतात आणि 6 चढायांमध्ये काय इतका मोठा 13चा फासला कंप्लीट केला जाऊ शकतो का? एव्हरीथिंग इज पॉसिबल. जर काही ते मल्टी पॉइंट रेड येते, कॉल आउट 2 मिनिटांमध्ये दिला गेला तर मात्र एक वेगळी आशा जिवंत होईल. चढाईपटू खोलवर चढाई काढण्याचा प्रयत्न करतोय, समोरून ब्लॉक. हो, ब्लॉक करण्यासाठी आले, हात निसटला होता परंतु डाव्या कोपऱ्याने अतिशय चांगली कामगिरी केली आणि एका गोडीची कमाई सुद्धा झाली. अफनान चपळाईनं डाव्या कोपऱ्यावरती सातत्याने चढाई करत असताना हँडटचचा प्रयत्न उजव्या कोपऱ्याला उडवलंय. सिंगल पॉइंट, एक गुण पुन्हा एकदा मिळेल. आक्रमकपणा आता दिसायला लागलाय रेड मध्ये आणि तो रेड मधला आक्रमकपणा या मॅच मध्ये काय रंगत भरेल का? नरेश धुंदले शेवटच्या क्षणाला गुणाची कमाई झाली आहे. ऍडव्हान्स जाऊन टाकल करण्याचा प्रयत्न, टाइम आउट घेतला गेलाय. चलाडी पुन्हा एकदा अफनान आता 5च्या डिफेन्स मध्ये. एक गुण मिळाल्यानंतर थोडीशी राहत मिळाली. टाइम आउट घेतला गेला आणि टाइम आउट मध्ये निर्देशन क्लिअर आहेत. एकोणीस 38. अनिल दळवी, शैलेश करावडे आपण प्लीज माईक जवळ यायचंय. अनिल दळवी, एकोणीस 38-19 मॅच मध्ये फक्त औपचारिकता कदाचित इथं शिल्लक आहे.
तसेच आणि ही मॅच या ठिकाणी समाप्त होत असताना 38-19 या फासल्याने जिंकलं यश फायटर्सने आणि सेमीफायनल मध्ये एंटर करणारा